बदलापूर येथील चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली। याआधी कोलकाता येथील एका डॉक्टरवर व उत्तराखंड येथील एका नर्सवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या घटनेचा वणी शहर काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला व उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होऊन घोषणा देत आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी आणि भरचौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉक्टर महेंद्र लोढा व महिला जिल्हाध्यक्षा सौ संध्या बोबडे आणि पदाधिकारी कार्यकर्ते करीत होते। यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। मणिपूर आणि बदलापूर घटनेचा मारेकऱ्यांना फाशी द्या। आज वणी विधानसभा काँग्रेस कमिटीतर्फे एसडीओ साहेबांना एक निवेदन दिलंय। निवेदन असे आपण दरवेळेस कुठल्या समस्यात देतो, परंतु आता जे काही हे जे निवेदन आहे ते अत्यंत लाजिरवाणे आणि घृणास्पद गोष्टीचं निवेदन आहे। कारण की आपण पाहतोय आत्ताच एक आठवड्यापूर्वी कलकत्ता येथे ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांचा निर्घृणपणे रेप करून खून करण्यात आला। त्यानंतर त्याची शाई वाढते तर आता लगेच बदलापूर येथे 2 चिमुरड्या मुलीवर हे परत रेपची घटना झालेली आहे आणि अशा घटना घडतच आहे, तरी पण आरोपींना कुठली सजा होत नाही आहे आणि याची नैतिक जबाबदारी कोणी स्वीकारायला तयार नाही आहे। आज या दोन्ही घटनांचा निषेध म्हणून आणि आमची एक मागणी घेऊन एसडीओ साहेबांना निवेदन दिलं आहे की यात जे काही आरोपी आहे तात्काळ त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि कोर्ट आणि ही केस असं बघितलं तर भारतात 10 वर्षे लागतात। तर मागणी ही राहील की ह्यांना सार्वजनिकरित्या फास्ट ट्रॅकवर घेऊन सार्वजनिकरित्या फाशी द्यायला पाहिजे किंवा त्यांना पब्लिकच्या हातात द्या, पब्लिक त्याचा न्यायनिवाडा करेल। आणि दुसरी गोष्ट अशी आहे, सरकार फक्त योजना आणते, लाडकी बहीण योजना किंवा लाडकी भाऊ योजना। अरे लोकांना या योजनेची गरज नाही आहे, हे 50 रुपयामुळे त्यांचा जीव वाचत नाही आहे। मागणी ही राहील की ह्या योजनेपेक्षा तुम्ही ज्या आमच्या मुलीबाळी आहेत, बहिणी आहेत, आई बहिणी आहेत, यांना संरक्षण द्या। कुठंतरी हे दाखवा की सरकार काम करते, एक जबाबदार सरकार आहे, हे आता कुठंच दिसत नाही आहे। आणि याची नैतिक जबाबदारी करून तात्काळ गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, या सरकारने राजीनामा दिला पाहिजे आणि एक सशक्त सरकार हे जागेवर आलं पाहिजे, जेणेकरून आमच्या महाराष्ट्रातल्या माय बहिणी सुरक्षित राहतील। सेवेवर असलेल्या डॉक्टर मॅडमचा बलात्कार करून हत्या करण्यात आली। परवाच बदलापूर येथे 2 चिमुकली मुलींवर बलात्कार करण्यात आला। हे एक महाराष्ट्राला न शोभणारी घटना आपल्या महाराष्ट्रात झालेली आहे। आम्ही सर्वांनी या घटनेचा निषेध केलेला आहे। माननीय उपविभागीय अधिकारी यांच्यासोबत निवेदन देऊन माननीय मुख्यमंत्रीला आम्ही मागणी केली आहे की महाराष्ट्रातल्या आमच्या आई बहिणी, मुली सर्व सुरक्षित राहायला पाहिजे। पुनश्च एकदा महाराष्ट्र शासनाला अशी विनंती करतो की ही झालेल्या घटनेच्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। त्यांचं जे न्याय आहे ते फास्ट ट्रॅकवर लावून लवकर पुरावे लावून त्याचा न्यायनिवाडा लवकरात लवकर झाला पाहिजे, जेणेकरून पुढे कोणी हे काम करायला भिल आणि अशा घटना बंद होतील। त्या मुलीच्या आईला तिथे बसवून ठेवलं, त्या ठाणेदाराला पण निलंबित करायला निलंबित नाही, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। गुन्हे दाखल करून तेच गुन्हे जे बालिकेसाठी आपण आरोपीवर करणार आहोत तेच गुन्हे त्या ठाणेदारावर दाखल झाले पाहिजे आणि त्याला नोकरीतून निलंबित न करता चौकशी करून बडतर्फ करण्यात यावी। यानंतर असं घटना घडली नाही पाहिजे असं सांगावं वाटते। खरोखरच महिला सुरक्षित आहेत का? देशामध्ये आज कलकत्ता येथील डॉक्टर, परीक्षणार्थी डॉक्टर त्यांच्यावर अत्याचार करून निर्घृणपणे तिचा खून केला, ते गोष्ट होत नाही। तोच बदलापूर येथील आदर्श शाळेच्या मुलींवर, चिमुरड्या मुलींवर अत्याचार केला। अशा शाळेतल्या कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। पण हे सरकार काय करते? खरोखरच लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीचा एवढा पुडका आहे या सरकारला। 1500 रुपये देऊन जर तुम्ही एका बहिणीचा, लाडक्या बहिणीला तुम्ही समाधान करता, पण खरोखरच तुम्ही 1500 रुपये देऊन महिला एक सुरक्षित आहे का? हा प्रश्न ऐरणीवर आहेच। एक महिला म्हणून तरी एक केंद्र सरकार, राज्य सरकार या लोकांनी महिलेला खरोखरच त्या महिलेला
केंद्र सरकारनी आणि राज्य सरकारने ज्या महिला खरोखरच सुरक्षित ठेवल्या आहेत का? या सरकारला काय म्हणावं, खरोखर लाज वाटते. भाजप सरकारच्या काळात महिला खरोखरच सुरक्षित नाही आहे. इतक्या महिलांवर अत्याचार होत आहे. मुलींवर पण अत्याचार होत आहे. चिमुरड्या मुलीचा जेव्हा अत्याचार करतो तर एखाद्या महिलेला काय ती गोष्ट ऐकून सुद्धा थरकाप सुटण्यालायक आहे. या केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि ज्या गुन्हेगारांनी गुन्हा केला काल घडलेल्या बदलापूर आणि त्याच्या अगोदर कलकत्त्याला एका डॉक्टरवर महिला डॉक्टर बलात्कार झाला त्या संबंधात आम्ही निषेधार्थ आज निवेदन एसडीओ साहेबांना दिलेलं आहे. कलकत्त्याला एक डॉक्टर आपली सेवा करत असताना सेवा करत असताना त्यांनी आपली ड्युटी आटवून 2च्या दरम्यान सुट्टी घेतली आणि नंतर आज नराधमांनी 3-4 लोकांनी आज त्यावर बलात्कार केला आणि ते बलात्कार केला तिला मारून टाकली. अशी हे चिघळणारी आणि दुर्दैवी घटना आणि चीड आणणारी घटना घडली. आज ती घटना घडते 12 तारखेला आज त्या एक बदलापूरच्या आदर्श शाळेमध्ये एक चिमुरडी 6 वर्षाची आणि एक 3.5 वर्षाची चिमुरडी अशा चिमुरडीवर त्या नराधमांनी बलात्कार केला आणि बलात्कार केल्यानंतर आज ते घरी त्या पोरी रडत गेल्या आणि त्या घरी पत्ता लागल्यानंतर त्या महिलेनं जी महिला त्या मुलीची आई आली होती ती गरोदर होती. ती पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर आज तिचं 12 तास गुन्हा नोंदवून घेतला नाही. म्हणजे आज हे गुन्हा नोंदवून न घेणं म्हणजे कोणा तरी आज एखाद्या भारत माणसाचे सांगितल्याशिवाय असं होत नाही. सरकारच्या एखाद्या कोणा माणसाचं सांगितल्याशिवाय होत नाही. आणि तो शाळेचा जो संस्थापक आहे तो कोतवाल म्हणजे आडनाव आहे त्याचा कोतवाल आणि एक आपटे आहे आणि एक सापटे कोणतरी आहे. म्हणजे 3-4 जणा मिळून ती संस्था आहे आणि ते तिन्ही बीजेपी सेलचे पदाधिकारी आहे. म्हणून त्यांच्या दबावामुळं आज ते गुन्हा नोंदवून घेतला नाही. अशी एक पोलिसाकडून सुद्धा त्यावर गुन्हा नोंदवून घ्यायला पाहिजे होती पण घेतल्या गेलं नाही. ही एक निंदनीय बाब आहे. म्हणून असं आज पक्षपात न पाहता सर्व पक्षांनी एक येऊन अशा घटना घडल्या नाही पाहिजे आणि ज्यांनी हे कृत्य केलं त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कायद्याचं राज्य आहे का? पोलिसांचा धाक राहिलेला नाही. महिला तर सोडा, लहान बालिकावर सुद्धा सुरक्षित राहिला नाही. बालिकासुद्धा सुरक्षित राहिला नाही. डॉक्टरचा अत्याचार झाला, तिला निर्गुण खून केला. त्याच्यानंतर 2 लहान पोरी त्यांना अजून काही कळतही नाही अशा महिला चिमुरडीवर बलात्कार तर होत आहे. तर हे इथलं सरकार करते का? सगळं सरकारचा धाकच उरलेला नाही. तरी ह्या लोकांना पकडून त्यांना फास्ट ट्रॅकमध्ये याची केस चालून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी आम्ही केलेली आहे आणि साहेबाकडे आम्ही निवेदन पाठवलं आहे.